आहे सोमवार आणि तारीख आहे 25 मे. तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर 25 मेला सकाळी जे असणार आहे कडक उन्हाचा तडाखा हा महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि वातावरणामध्ये जो बदल होणार आहे तो दुपारनंतर 2-3च्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच ढगाळ वातावरण होताना आपल्याला दिसेल आणि संध्याकाळी 6च्या सुमारास जर आपण बघितलं तर सर्वात आधी आपण मध्य महाराष्ट्र जर बघितलं अहिल्यानगर परिसर, तर अहिल्यानगर परिसरामध्ये बऱ्याच भागात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर आपण इथे बघू शकता अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर राहुरीमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं आणि तेथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शिरूर, दौंड, बारामती, नीरा, सातारा, भोर, पुणे हा परिसर बघितला तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी या पडणार आहे. आपण जर इथे चाकण परिसर बघितला, पुणे परिसर बघितला तर या परिसरात देखील पावसाला संध्याकाळी वातावरणामध्ये बदल होऊन संध्याकाळच्या 6च्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहे. चाकण, लावसा, महाड, दापोली, त्याचबरोबर चिपळूण, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, अलिबाग हा जर परिसर बघितला तर येथे देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. मुंबई परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. वसई, विरारमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. उल्हासनगर परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. अकोले, जुन्नर या परिसरात जर आपण बघितलं तर या परिसरात देखील वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. या भागात देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी ह्या पडणार आहेत. त्याचबरोबर घोटी, नाशिक परिसर जर आपण बघितला तर नाशिक परिसरात देखील त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, दिंडोरी परिसर या परिसरात देखील काही परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो आणि काही प्रमाणात फक्त ढगाळ वातावरण निघणार आहे. त्याचबरोबर चांदवड, सटाणा हा परिसर जर आपण बघितला तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपण जर मालेगाव परिसर बघितला तर मालेगाव, नांदगाव या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामध्ये येवला, त्याचबरोबर कोपरगाव या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर मालेगावमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर चाळीसगाव परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. कन्नडमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर फुलंब्रीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा जर आपण परिसर जर बघितला तर या परिसरात देखील काही भागात जर आपण बघितलं तर कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर गंगापूर परिसर जर आपण चेक केला, घोडेगाव, गंगापूर म्हणजे या परिसरात देखील ढगाळ वातावरण निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता आपण इथं जर बघितलं तर शेवगाव परिसर, त्याचबरोबर भुगूर, पैठण, पाथर्डी हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्यामुळं इथे आपण अनेक गावं इथे बघू शकता. कडा, जामखेड परिसर, पाटोदा, कर्जत, करमाळा या परिसरात फक्त ढगाळ वातावरण तयार होणार आहे 25 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमारास. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर इंदापूर, अकलूज हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. पंढरपूर परिसर, त्याचबरोबर मोहोळ, बार्शी, वैराग, भूम, कळंब, धाराशिव, सोलापूर, नलदुर्गा हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. लातूर परिसर, परळी परिसर, अहमदपूर परिसर, परभणी, जिंतूर परिसर, माजलगाव परिसर, परतूर परिसर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. म्हणजे कुठलाही पाऊस पण या भागात होणार नाही. म्हणजेच येथे पावसाला येणाऱ्या काही दिवसात सुरुवात होऊ शकते. नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, आर्णी, यवतमाळ हा जर परिसर आपण जर बघितला तर त्यामध्ये पांढरकवडा, तर या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. कुठलाही पाऊस या भागात नाही आहे. उदगीर परिसर, त्याचबरोबर लातूर परिसर, सोलापूर, बार्शी, विजयपूर म्हणजे या परिसरात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वप्रथम आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला तर कोल्हापूर परिसरात देखील म्हणजे ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे फक्त. पण थोड्याफार प्रमाणात पाऊस देखील होऊ शकतो म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा. त्याचबरोबर येल्लूर, ईश्वरपूर, सांगली म्हणजे वातावरणामध्ये निपाणी म्हणजे बदल होताना आपल्याला दिसत आहे. कराड परिसर, येल्लूर परिसर, विटा, सातारा, भोर, महाड, चिपळूण, इकडं रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी म्हणजे जवळजवळ हे जर संपूर्ण आपण जर गावं बघितले तर शहरं बघितले तर या शहरांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचे चिन्ह दिसत आहे. आपण अहिल्यानगर परिसर देखील बघितलेला आहे. अहिल्यानगरमध्ये काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण होऊन पाऊस होऊ शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर शेंडी परिसर जर बघितला, त्याचबरोबर आपण जर डोंगरगण परिसर बघितला, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. ढेर परिसर, त्याचबरोबर वर आपण वांबोरी परिसर बघितला, तर येथे देखील ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर राहुरीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. देवळालीमध्ये देखील ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो अंदाज आहे हा सोमवार आणि 25 मे रोजीचा आहे. म्हणजे 25 मेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो हेच आजच्या व्हिडिओतून आपण सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या भागातला हवामानाचा अंदाज पाहिजे आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.